नमस्कार. उपस्थित सर्व पत्रकार बांधवांनो आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण या दृष्टीने तुमच्याकडे बघतो व तुमच्या वतीने आमचं 90% काम मार्गी लागतं. माझी पत्रकार बांधवांना एकच विनंती आहे, आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून सतत मागणी लावून ठेवलेली आहे, पण कोणत्याही प्रकारचं शासन मनावर घेतलं नाही. आणि गेल्या इलेक्शनपर्यंत आचारसंहिता लागण्याच्या पूर्वीपर्यंत त्यांनी इतक्या याच्यात कामं काढले, बजेटच्या 4 पट त्यांनी कामं काढून टाकली. आणि आता कानावर हात ठेवून बसले, हे डोळे लावून घेतले. आमचं पालकमंत्र्यांना निवेदन देऊन झालं, CMला देऊन झालं, डेप्युटी CMला देऊन झालं, अर्थमंत्र्यांना देऊन झालं, मंत्र्यांना देऊन झालं, आदिवासी विकास खात्याच्या मंत्र्यांना देऊन झालं, मुख्य सचिवांना देऊन झालं, पण काही कोणी मनावर घ्यायला तयार नाही. म्हणून आम्ही त्यांच्याकडं ही मागणी केली. आम्हाला आत्मदानाशिवाय आता काही पर्याय उरलेला नाही, कारण की कॉन्ट्रॅक्टर हा बेजार झालेला आहे. बँकवाल्यांचे हप्ते भरून नाही शकत, बँकेच्या गाड्या त्यांच्याकडे घरी येतात, कर्ज मागणीवाले, लेबर, माणसांचे पगार, रॉ मटेरियलवाले, डिझेल पेट्रोलवाले, म्हणजे सर्व प्रकारचे एकदम आता रंजीत झालेले आहेत ठेकेदार. तर आता शेवटचा पर्याय हाच राहिलेला आहे. आणि प्रत्येक वेळेस आपण गेलो कसे सांगता, या आठवड्यात होईल, पुढच्या आठवड्यात होईल, 2 दिवसात होईल, 4 दिवसात होईल, हेच त्यांचं कायमचं रडगाण नाही. तरी मला तुमच्या माध्यमातून शासनाला हे कळवायचं आहे, जर तुम्ही मनावर घेतलं नाही तर येणाऱ्या काळात जे शेतकऱ्यांपेक्षा भयानक परिस्थिती कॉन्ट्रॅक्टरांची राहील, इतकी राहील तर त्यांनी शासनाकडून आवडले जाणार नाही, इतकी वाईट परिस्थिती. कैलास वर्षी पाटील तांदूळवाडी यांनी आज मागणी केली. याचंही मुख्य कारण त्या संदर्भात निवेदन दिले ना, शासनाला निवेदन देऊन झाले. पूर्ण महाराष्ट्र स्तरावर निवेदन प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्यांकडे दिले गेले निवेदन, मंत्रालयात दिले. आणि त्यांनी उलट उपमुख्यमंत्र्यांनी, वित्त उपमुख्यमंत्री आणि दादांनी त्यांनी अशी मांडले, तो आमचा ठेकेदारांनी. आणि त्याचे कोण शिलावर त्याचे नावं आहेत ना. तुम्ही आता 2,000 कोटीचे ते हँडचे कामं काढतात. पहिली गोष्ट तर शासनाने एक मध्यम ठेकेदार आणि छोटे ठेकेदारच संपवून टाकले. हे मोठे कामं काढतात, 1,000-2,000 कोटीचे ते काम नाही करत. ते आमच्या सारखे सब कॉन्ट्रॅक्टर त्याचा जॉईन होतात. तात्यासाहेब, एक प्रश्न असा आहे, तुम्ही म्हणाले की तुम्ही अनेक अडचणींनी बेजार झालेला. हो, तिच्यात एक आणखी मोठा प्रश्न आहे की तुम्ही कामावर घेतल्यानंतर तुम्हाला टक्केवारी मोठ्या प्रमाणात द्यावं लागते. तिच्यात बिलं काढतात ना, असेल अधिकारी वर्गाचे असेल, राजकीय वर्गाचे असेल, ते टक्केवारी जास्त वाढल्यामुळे रस्त्याचे जे काम होतात किंवा इतर जे काम होतात त्यांची क्वालिटी चांगली नसते, रस्ते फार लवकर पडतात. तर तुम्ही त्या संदर्भात आवाज देऊ शकता पाहिजे की आमच्याकडनं टक्केवारी जास्त घेतली. आता असं आहे राजू, आमच्याकडून अजून मागितले गेले नाही. ही आता तुमच्याकडून आम्हाला कळत आहे. आमच्याकडून मागितले जाईल तर आम्ही असोसिएशन म्हणून आम्ही रस्त्यावर येऊ, आम्ही त्याचं करू ना, अल्लाह करू ना आम्ही. पण आमच्याकडे आता कसं आहे, कोणी कोपऱ्यात बोलतात, तर ज्यांनी आहे आम्ही असोसिएशन कायम कळवतील. कोणावर अन्याय होता असेल तर असोसिएशनकडे तुम्ही अर्ज करा. कारण काय, तोंडी बोलणं आणि लेखीच्या याच्यात फरक आहे. तुम्हाला याचा प्रश्न विचारला, आमच्या कॉलनीमध्ये 1 वर्षापूर्वी डांबरी रस्ता झाला. हो, ठेकेदार एकदम परिचितच होता. हो, तो रस्ता 2 महिन्यात उखडला. मी त्याला बोललो, म्हटलं तुम्ही तक्रार करतो. तो अनेक पावणे आम्हाला 35 ते 30 ते 25% वाटावं लागतं. तिच्यात आमचा नफा आम्ही व्याजाने पैसे घेऊन कामं करतो.
तर 50% कामं असं होते म्हणे, असं तुम्हाला बोलतो म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला. नाही नाही काही चुकीचं सांगितलं असेल त्यांनी. आता तुम्ही असं सब कॉन्ट्रॅक्टर असं म्हणतो असं बोलतो, जबाबदार माणूस असं बोलतो. पूर्ण महाराष्ट्राचं जर म्हटलं तर जवळजवळ 90,000 कोटीचे सर्वे हेडचे. साहेब तुम्ही सांगितलं की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या बऱ्याच मंत्र्यांना तुम्ही भेटून तुमचा प्रस्ताव सादर केला. हो, संबंधित खाते जो आपल्या शहरात विद्यमान आमदार आहेत, हो, हे करोडो रुपयाचे निधी आणतायत आणि त्या संदर्भात कार्यक्रम घेत आहेत, तर तुम्हाला निधी मिळत नाही किंवा तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे गेले का, तसा प्रस्ताव ठेवला का? कारण तुम्ही पण या शहरातले जिल्ह्यातल्या अध्यक्ष आहात, तर आमदार साहेबांनी या संदर्भात काही प्रयत्न केले नाही, तर तुम्ही गेले नाही. आम्ही आमदारांकडे 4 वेळा जाऊन आलो आणि आमदार बी पाठपुरावा करत आहे. पण हा नुसता आपल्या धुळ्यापुरता मर्यादित नाही विषय. आमदार आमच्यासोबत डेप्युटी CM पालकमंत्र्यांकडे आले, 4 महिन्यापूर्वी झाले. अनुपाडगाव पालकमंत्र्यांना बी भेटलो, पालकमंत्र्यांसोबत बी होत होते. त्यांनी बी हे सांगितलं या आठवड्यात होतं, ते बी आले नाही आले असं नाही. पण त्यांचं म्हणणं काय, पूर्ण महाराष्ट्राचा विषय. हो ना, पण ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातच सहभागी झालेले आहेत ना, त्यामुळे तुमचा जो नाही ना, आता हे ते जसे आमदार झाले तसा निधी कुठे आला? त्यांनी बोट MIDचा प्रकल्प नाही, आता ते प्रकल्पाला मंजुरी ताकद आहे. आम्ही जेव्हा प्रसार माध्यमाच्या माध्यमातून त्या बातम्या बघतो ना, तर करोडो रुपयाचा निधी धुळे जिल्ह्याचा किंवा शहराच्या विकासासाठी आणताय, तर तुम्ही गेल्या 3 वर्ष आता आत्माला लावून गेलेले आहेत, तर मी तुमच्या विषयाला टेकअप करताना दिसत नाही बुवा. त्याच्यामुळे तो मुद्दा त्यांच्याकडे तुम्ही सविस्तरपणे मांडला आणि त्यांनी तो तिथं मांडला का? हो, नाही मांडला त्यांनी. आमच्या सोबत बी आले, शिष्टमंडळासोबत बी आले, ते मंत्री महोदयांकडे बी आले, ते विधान भवनात बी आले आमच्या सोबत. मी स्वतः होतो, आम्ही 4-5 ठेकेदार होतो. निवेदन दिलं सगळ्यांना. त्यांनी खायला आम्ही लवकरात लवकर करू, मार्ग काढू. साहेबांच्या जवळचे त्याच्यामुळे तुमचा नाही, हा कसा आहे, नुसता धुळ्याचा विषय नाही, हा पूर्ण महाराष्ट्र राज्याचा विषय. आणि त्यांनी जे आता कामं मंजूर केले, अजून त्यांनी ते टेंडर वगैरे फ्लॅश नाही झाले ना, मंजुरी झाल्यानंतर त्याचे टेंडर फ्लॅश येईल, मग पैसे येतील. हा मुद्दा आहे की हे जे काम मंजूर करताय ते प्रसार माध्यमांकडे नाही नाही, तिजोरीमध्ये तिजोरीत खडखडाट आहे. हे जे बातम्या फ्लॅश करतात, हे जे आव्हान देतात, हे योग्य आहे का? कारण तुम्ही ऑलरेडी करणारे ठेकेदार आहे. आमचं म्हणणं ते आमचे जे जुने थकबाकी आहे ना, आमचे जे जुने थकबाकी ही पहिले क्लिअर करा, मग नवीन कामं काढा तुम्ही. हेच आमचं मागणी शासनाकडे. नाही, या संदर्भात मला थोडंसं बोलायचं आहे. हा जो विषय जो आलाय ना, हा महाराष्ट्राच्या बजेटच्या कामांचा खूप ज्वलंत प्रश्न आहे. याच्या व्यतिरिक्त काही कामं जी मंजूर होत आहेत तिची बजेट वेगळी आहे, तिची हेड वेगळी आहे. जी आता कामं मंजूर झाली ती वेगळ्या हेडची मंजूर झाली आहेत. आमचं तेच म्हणणं आहे की पहिले बजेटला तरतूद जी आहे ती पूर्णतः करा. आमची बजेटची कामांची कामं त्यांनी निवडणुकीच्या अगोदर करून घेतले, मंजूर मिळवून घेतली. हो, ते बजेटचीच कामं आहेत. महाराष्ट्राच्या बजेटमध्ये जी कामं नोंदली गेली. निवडणुकीच्या दरम्यान पण तुमचा एक मोठा कार्यक्रम झाला इथे ऑफलाईनला. तुमचे सगळे ते सिनियर सर्व अधिकारी आलेले होते. बरोबर. महाराष्ट्र संघटनेनं मेळावा घेतलेला द्यायचा आपण. पण तुम्ही ते मंजूर कामाच्या संदर्भात ते संघटना काही हरकत नाही घेत का? आवडीच मिळत नाही ना, संघटनाचं वेळोवेळी हरकती घेतील ते, आणि संघटनेचं ऑब्जेक्शनच आहे, आम्ही टेंडर काढून देत नाही. आता गव्हर्नमेंट फसवणूक करते का? ते फक्त असं डोळे लावून सनी कान बाहेर जनतेची फसवणूक करते, फ्लॅश करून जनतेची फसवणूक करताय. सरकार महाराष्ट्र. हो, अच्छा. तर दुसरा आता विषय असा आहे का, तुम्ही सामुदायिक आत्मदहनाचा इशारा दिला किंवा परवानगी मागितली, शासनाने जर आपल्याला परवानगी दिली नाही तर मागणी काय भूमिका? आता आम्हाला आज पालकमंत्र्यांनी बोलवले, पालकमंत्री त्यांनी आज बोलवल्या चर्चेसाठी. आणि संघटना पूर्ण महाराष्ट्र राज्य स्तरावर आम्ही आज संध्याकाळी दिली घेऊ. तुम्ही वाटत नाही आत्मदाराची परवानगी मागताय आणि कोणी परवानगी दिली का? झोपलेलं शासन जागे तर होईल ना. होईल ना मग. आता तुम्ही बघा ना, तुम्ही तर आहे आता बघायला. झेंडावरनं हे तुम्ही आमचं करणार आहे, ते पोलीस ग्राउंडला करणार असं म्हटलं, बरोबर आहे? हो, तिथं पालकमंत्री नसणार आहे. आम्ही कलेक्टर ऑफिसला जाणार आहे. ते म्हणतात ना, नाही, आम्ही आणि बघ, झेंडा पालकमंत्र्यांच्या समोर
पालकमंत्र्यांच्या समोर झेंडावंदन झाल्यानंतरच आणि झेंड्याचा अपमान नाही करायचा ना आपण. नाही तुम्ही मैदानावर करणार आहे असं म्हणताय. नाही 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 नाही. इथे जोडले म्हणून सांगितलं मी. पालकमंत्री जिथे उपस्थित असतील तिथे जाऊ. पालकमंत्री जिथे असतील तिथे. तुमची तयारी झालेली आहे आता आत्मदान करायची. हो ती मानसिकता आहे आमची. बरं हे फक्त धुळ्यात असणार आहे की संपूर्ण महाराष्ट्रावर? हे संपूर्ण आता धुळ्याचं तर आम्ही घेतलेलं आहे पण संपूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती. नाही आत्मदान जे होणार आहे पूर्ण महाराष्ट्रात करणार आहे तर तुमचे संघटनेचे प्रतिनिधी हो खूप ठिकाणी चालू. खूप ठिकाणी आहे ना. खूप महाराष्ट्रात खूप ठिकाणी. आता तुम्हाला उद्या कळलं ना. दादासाहेब, तुमचे पैसे मिळत नाही जरा लाडकी बहीण योजनेकडे पैसे वळवल्यामुळे तो पैसे तुम्हाला मिळत नाही असं तुम्हाला काही वाटतं का? हे बघा आम्ही लाडकी बहिणीला आमचं काहीच ऑब्जेक्शन नाही. शासनाने फुकट वाटाणं हो. नाही, तेव्हापासून तुमचे पैसे बंद झाले. नाही ना 1.5 वर्षापासून आहे आमच्याकडे. येता हे लाडकी बहीण त्यांची 6 महिन्यापासून चालू झालं. आमच्याकडे 1.5 वर्षापासून देणार. हे जे धुळे कार्यकारी आज येत आहे ते काम करत नाही म्हणून ठेकेदारांना दंड दिला जातो. हे लोकप्रतिनिधींच्या दबावामध्ये ते नोटीस झाले. आता सर्वांनी काम बंद करून दिले ना मार्च पासून. लोकप्रतिनिधी म्हणजे धुळ्यातले का? नाही सर्व जिल्ह्यातले ना सर्व लोकप्रतिनिधी तो म्हणतो काम बंद केले. जनता ओरडती मतदार आरोग्य रस्त्यात खड्डे पडले हे पडले ते पडले. अगोदर त्यांचाही सहभाग असेल का? त्याच्यावर कारवाई करण्याची आहे की बोला हो. या अभियंता जे आहेत धुळ्यातले जे थांबवतात बा तुम्हाला ठेकेदारांना दंडाचा प्रस्ताव नाही देतात. आम्ही निवेदन दिलं ना आम्ही तसं मुख्य सचिवांना निवेदन पाठवले ना. हे थांबा तुम्ही दंडाचे प्रस्ताव वगैरे. याच्यावर पण कारवाई करा बा. याच्यावर- ठेकेदारांना त्रास देतात. हो धुळ्यातल्या अभियंता. जे ठेकेदारांना त्रास देतात. अच्छा. त्याचा 15 वर्षाचं घेणं हो आम्ही पण झेंडावंदन आम्ही बी केलं. करू ना झेंडावंदन. ते तर आपलं आंदोलन करणार आहेत ना? आणि त्याच्यानंतर या रस्ता कामाचे असतील, पुलाच्या कामाचे असतील किंवा इमारतीच्या कामाचे असतील असे एकूण किती रुपये तुमचे दिलेले आहेत बाकी आहे? धुळे जिल्ह्याचे जवळजवळ धुळे आणि आपले EGS म्हणजे 2 डिव्हिजन आहे धुळ्यात. दोघं मिळून जवळजवळ 1200 कोटी रुपयाचे थकीत. त्यापैकी रस्त्या काम नाही झिरोची याला कसे शासनाचे विविध हेड आहेत. 03, 04 काही ट्रायबल डिपार्टमेंटचे असतात. असे वेगवेगळे आहेत. नाही 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 आम्हाला शासनाचे अजून आरोपी एकदम गांधीगिरी करता आम्ही सगळे आंदोलन झालं त्यानंतर काम बंद आंदोलन झालं आणि आता त्यानंतर आत्महत्या करण्याची प्रगती होत आहे. त्यामुळे काय झालं एवढं करून देखील जर तुमचं काम करत असेल तर काही जनाची नाही तर मनाची तर काही असेल तर करतील ते काहीतरी आलं त्यांना काही जनाची नाही तर मनाची तर असेल ना काही. तुमची पालकमंत्र्यांची भेट झाली. पालकमंत्र्यांना तुम्ही सर्व भेटले. पालकमंत्र्यांनी पण काही आश्वासन दिलं असेल ना? तर तुम्ही आज चर्चेसाठी बोलवले. तुमच्या कानावर हा विषय टाकला तर त्या दिवशी की आम्ही त्या दिवशी आत्मदान नाही करणार. हा विषय जेव्हा ठरला तर नव्हता कारण की ते नेहमी प्रयत्न करून राहिले त्यांच्या स्तरावर आमदार पालकमंत्री आम्ही जिल्ह्याचे 4-5 आमदार गेले होते. मुख्यमंत्री नाही भेटले, अजित दादा नाही भेटले, अनुप शेट्टी भेटले, जयकुमार भाऊ भेटले. त्यांनी सांगितलं हो या आठवड्यात मार्ग काढू. या संदर्भात तुम्ही सर्व महाराष्ट्रात वेळ काढून परत मागे बोलवा ना. एकीकडे कुंभमेळ्याला 22,000 कोटी शासन देते आणि एकीकडे तुमची बिलं द्यायला शासन टाळणार जाते. हा तुम्ही मुद्दा टाका त्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर. तुम्ही तुमच्या पद्धतीने 22,000 कोटी याला देत आहेत म्हणा कुंभमेळ्याला. एका कुंभमेळा झाला त्या कुंभमेळ्यामध्ये किती हाल झाले आणि त्याच्या तो पैसा कसा वाया गेला. पुन्हा हे 22,000 कोटी देत आहेत. त्यापेक्षा आमचे द्या ना उद्या आम्ही रस्त्यावर येऊ ना म्हणा. ठीक आहे आम्ही त्यांना वेळोवेळी कळवलं ते ना. अजून एकदा सांगा त्यांना आमदारला घेऊन जा. दर महिन्याला निवेदन देतो आम्ही त्यांना. दर 15 दिवसाला महिन्याला. बोललं पाहिजे आमदार येतो. पुरे करा मग नवीन कामं करा. आता तुम्ही तुमच्या संघटनेबरोबर कॉन्ट्रॅक्टर असले काम बंद केलेले काम बंद केलेले आता आम्ही 84 मे पासून आहे ना कडे
कडक बंद करून दिले मे पासून. कामही येतील करत नाही करायचे आणि जे काही काम सुरू आहे जे आता कसं पुलांचे होते कोणाचे पुलांचे ते कसं ते धोकेदायक असतात. आता तुमच्याकडनं ज्या ते पद्धतीने ऐका ना मग, जे धोकेदायक होते ना जे लोकांचे कसं आपल्यामुळे जनतेला त्रास नाही पाहिजे ना. होतात बोलले ना, आता जनतेला त्रास असं कसं आहे ते पुलांचे जे होते ते कसे होते काही सेंट्रिंग होणार काही कोणाचे नव्हते तेवढे करून सरांनी पैसे होऊन दिले. कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या साहेब असं त्याच्यातलं असं आहे की शासनाने काय केलं आहे की वेगवेगळे हेड ठेवले. हेड म्हणजे या हेडला ही रक्कम येईल, या हेडला ही रक्कम येईल. वेगवेगळे डिपार्टमेंट काम करतात शहरामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये. मग पाणी पुरवठा आहे, नंतर महापालिका आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, नंतर PWD आहे, इरिगेशन आहे. याच्यामध्ये शासनाची हुशारी काय असते म्हणजे त्याला राजकीय लोकांची हुशारी की ह्या वेगवेगळ्या हेडमध्ये जेवढे थोडे पैसे आहेत जे काम करून घ्यायचं त्या हेडला पैसे टाकायचे. बाकीचे 1.5-2 वर्षांपासून काही हेडला पैसेच द्यायचे नाही. आणि त्या हेडमध्ये या गेल्या 1.5 वर्षात इतकी टेंडर काढली की जे बजेट समजा त्यांचा अंदाजे आपला 9,000 कोटीचा आहे, त्यांनी काढले 40,000 कोटीचे टेंडर. त्यावेळेस तर कसं असतं बजेटला काय करतात टेंडर काढताना एक समजा 1,000 रुपये प्रोव्हिजन करून टाकतात आणि ते टेंडर असतं 50 लाखाचं. मग जेव्हा ती प्रोसेस कंप्लीट होईल तेव्हा वेळोवेळी पैसे देऊ. असे पैसे यांनी गेल्या 1.5-2 वर्षात पैसे पाठवले नाही. पाठवले तर किती 5% सांगतात. मी त्याच्यावरच येतोय. तर त्याच्यामध्ये तुमचं जे म्हणणं आहे ना किंवा हे बाकीची कामं कसे चालू आहे बरोबर ही अशा हेडला हे पैसे टाकतात. त्याच्यातून काम होतं. समजा महापालिकेची कामं आहे तर महापालिकेचा जो निधी असतो 30% महापालिका 70% शासनाचा त्याला वेगळे पैसे. त्याच्यानंतर केंद्राचा काही निधी असतो त्याच्यात काही जी काम करतायत शिवकेला करतायत पिंपळनेरला करतायत पण तुमची मेजॉरिटी कुठे नाही ऐका ना ऐका बरोबर बरोबर. आता एवढी मोठी यंत्रणा प्रत्येक ठेकेदाराकडे असते जी मोठी आहे. त्यांच्याकडे लेबर मशिनरी आणि हातातली कामं ज्या कामाला पैसा आहे ते कामं ते करतात. कारण की ती नाही केली तर सगळंच बंद होईल. शासनाचे पण कामं बंद होतील आणि ज्या हेडला पैसे नाही आहेत ती सगळी कामं ठेकेदारांनी बंद केली. ते आता त्याच्यात असं आहे त्याच्यात शेतकरी लोक आत्महत्या करत राहतो पण शेती काही बंद करत नाही. नाही व्यवसाय ना तो पण तुम्ही बोलतात असं बोलले की आम्ही बँकांकडनं व्याजाने पैसे घेऊन कामं पूर्ण केले. आता तुम्हाला जेव्हा जी रक्कम मिळेल तेव्हा ते बँकांच्या व्याजासहित तुम्ही रक्कम घेणार का ते आहे ती रक्कम घेणार? व्याजाचा पूर्ण काय तुम्हाला मामी तर काय करतो आम्ही त्याच्यासाठी व्याज केव्हा नाही गंभीर आहे. गेल्या 3 वर्षापासून तुमची लढाई सुरू आहे. विधानसभाही होऊन गेली लोकसभाही होऊन गेली. तुमच्यामध्ये मेजॉरिटी आहे पण 25% लोक काम करतायत. पण तुमच्या निर्णयाला शासनाला निर्णय घेण्यासंदर्भात किंवा तुमच्यामध्ये बदल दिसत नाही. तो विषय म्हणजे कंटिन्यू झाल्याशिवाय शासन तुमच्याकडे लक्ष कसं देईल? बरोबर आहे तुमचं म्हणणं. मग याच्यावर तुम्ही मदत झाला पाहिजे ना. नाही कसं ज्या ह्याला पैसे असतात ना ज्या ह्याला पैसे असतात ते कामं करावं लागतात. पैसे नसेल तर तो बी काम होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला राहिल्याने इमर्जन्सीचे हेड याला शासनाचे डिपॉझिटवर म्हणतात त्याला. ते पैसे डिपॉझिटमध्ये टाकले शासन जसं डिग्री सेवा याला डिपॉझिटवर करतात. ते पैसे असतील तर त्याला काम करावं लागतं. ते कामच काम करतात. शेतकरी शेती करा मांडून शेतकऱ्यांनी त्यांचं आंदोलन पण सुरू केलं दिल्लीला आपण बघितलं हळूहळू चालू आहे. याच्या संदर्भात तुमची
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री, बांधकाम मंत्री आणि आदिवासी विकास मंत्री यांना आम्ही आज निवेदन सादर केलं आहे. आमची देयकं तुम्ही देऊ शकत नाही, तर मग आम्हाला आत्मदहनाशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. तरी आम्हाला आत्मदहनाची परवानगी द्यावी ही आम्ही शासनाकडे आता शेवटची लोकांची मागणी केलेली आहे. तरी माझी सर्व लोकप्रतिनिधींना व मंत्री महोदयांना अशी विनंती आहे की त्यांनी हा प्रश्न स्वतः मनावर घेऊन, प्रलंबित विषय आहे पण याच्याकडे शासन डोळे झाक करत आहे, मनावर घेत नाही. तरी त्यांनी जास्तीत जास्त मनावर घेऊन हा विषय मार्गी लावा एवढीच मी त्यांना विनंती करतो.